नमस्कार. सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ मंगळवेढा या मंडळाचा यावर्षी 50वा अर्थात सुवर्ण महोत्सव मोठ्या थाटामाटामध्ये आणि दिमागदार पद्धतीने या मंगळवेढा संतनगरीमध्ये संपन्न होतोय. दिनांक 11 फेब्रुवारी 2026 ते 19 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये विविध सांस्कृतिक सामाजिक उपक्रमाचं देखील मंडळाच्या वतीनं आयोजन करण्यात आलेलं आहे. 11 तारखेला संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभ हस्ते आमच्या शिवमूर्तीची प्रतिष्ठापना या ठिकाणी संपन्न झाली आणि 12 फेब्रुवारी पासून नितीन मानगुडे पाटील यांचं व्याख्यान असेल, गोविंद महाराज गायकवाड यांचं सोंगी भारुड असेल, संतोष साळुंके यांचा पोवाडा असेल, त्याचबरोबर आज रामानंद ओगले यांचा महाराष्ट्राची लोकगाणी, उद्या पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं कीर्तन, त्याचबरोबर स्वराज्याचं आख्यान आणि लोककवी प्रशांत मोरे यांचा काव्यरंग अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं भरगतचं आयोजन मंडळाच्या वतीने यावर्षी केलेलं आहे. खरं तर आम्ही या रसिक मायबाप श्रोत्यांचे मनापासून आभार मानतो. इतका उदंड प्रतिसाद या प्रत्येक कार्यक्रमाला सर्व माता माऊलींनी दिलेला आहे. 19 फेब्रुवारी रोजी पारंपरिक वाद्यासहित या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक देखील आम्ही या ठिकाणी काढणार आहोत. केवळ सांस्कृतिकच नाही तर सामाजिक उपक्रमाचं देखील आयोजन यावर्षी करण्यात आलेलं होतं. त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर असेल, 375 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे. वृक्षारोपण असेल, इथं मंगळवेढ्यामध्ये करुणा मतिमंद व मुकबधीर मुलांची शाळा आहे, त्या शाळेमधील असणाऱ्या विद्यार्थ्यांना फळे वाटप आम्ही केलेलं आहे. आणि उद्या मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर या ठिकाणी जाऊन मंडळाच्या वतीनं त्या सर्व ज्येष्ठांना आम्ही मिष्टान्न भोजन देणार आहोत. तसेच हा जो परिसर आहे इतर जर लोकवर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, हा भव्य पुतळा उभा केलेला आहे आणि सगळ्या लोकांनीच या पावन जागेला शिवतीर्थ असं नाव दिलेलं आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि मंगळवेढा याचं एक ऐतिहासिक वारसा आहे. 20 डिसेंबर 1665 रोजी छत्रपती शिवाजी महाराज या भूमीमध्ये मुक्कामी होते, अशी ही ऐतिहासिक भूमी आहे आणि अशा भूमीमध्ये उभा राहिलेला हा अश्वारूढ पुतळा शिवतीर्थ म्हणून ओळखला जातोय. आताच शिवतीर्थच्या पाठीमागे जर आपण बघितलं तर नगरपालिकेच्या वतीनं टाउन हॉलचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. अशा टाउन हॉलचं काम लवकरच पूर्ण होईल. आमच्या सर्व शिवभक्तांची नव्हे तर मंगळवेढे वासियांची अशीच मागणी आहे की ही जागा शिवतीर्थ म्हणून ओळखली जाते. अशा शिवतीर्थाच्या पाठीमागे उभा राहणारा जो टाउन हॉल आहे त्या टाउन हॉलला छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन असं नाव देण्यात यावं, अशा प्रकारचं निवेदन देखील आमच्या मंगळवेढा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा आदरणीय सुनंदाताई अवताडे यांच्याकडे आम्ही सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीनं सर्व माजी अध्यक्ष, सर्व शिवभक्त, सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही त्यांना दिलेला आहे. तर या पद्धतीनं ती टाउन हॉल साठी निवेदन दिलेलं आहे, तर काय त्यांच्यावर काय प्रतिक्रिया आली? प्रतिक्रिया तसं पाहायला गेलं तर ह्याच्या आधीच 2 ते 3 वर्षापूर्वी संभाजी घोले असतील, राहुल आप्पा सावंजे असतील किंवा इतर जे शिवभक्त असतील, त्या सर्वांनी 2 ते 3 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन असं नामकरण करण्यात यावं असं निवेदन दिलं आहे. परंतु सध्याला आता मध्ये इलेक्शन झाल्यामुळं बॉडी बदलली आहे, त्यामुळे आम्ही कधीच सर नवीन निवेदन दिलंय की बाबा पाठीमागचं जे निवेदन दिलंय ते आहे समोर कंटिन्यू करण्यात यावं. तर नगराध्यक्षा सुनंदा आबे अवताडे यांनी त्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे की लवकरच या टाउन हॉलचं नाव हे छत्रपतींच्या नावाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सातत्यानं म्हटलं तर मंगळवेढ्याला जो इतिहास लाभलेला आहे आणि त्याच्यामध्ये भर पडावे असे छत्रपतीला म्हणणारा वर्ग आहे किंवा त्याचं मत असं, तर हे जी मागणी केलेली आहे ती पूर्ण होईल असं वाटतं. मंगळवेढा भूमी संतांची म्हणून ओळखली जाते. त्यामध्ये ही भूमी जी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सदरपशाने पावन झालेल्या या मंगळवेढा भूमीमध्ये असा ऐतिहासिक भव्य दिव्य असा छत्रपतींचा हा अश्वारूढ मूर्ती आज पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठी मूर्ती म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी ह्याला लागून पाठीमागल्या बाजूला असणारा टाउन हॉलचं काम चालू आहे. या टाउन हॉलच्या काम चालू असताना आम्ही त्यावेळेसच आम्ही प्रशासन काळ होतो त्या टायमात आम्ही त्यावेळेस निवेदन दिलं होतं छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन असं नाव द्यावं म्हणून. त्या टायमात आम्ही दिलं तर आताही आमच्या सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ व पुतळा समिती या सर्वांनी जाऊन आम्ही अजूनही निवेदन दिलं आहे आणि सांस्कृतिक भवन छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन हे नाव हे मिळणारच अशी आमची सर्वांच्या वतीनं भूमिका आहे आणि हे नाव मिळणार हे निश्चित आहे. याच्या अगोदर कुणी काय म्हणजे त्या नावासंदर्भात काय केलं? नाही, यापूर्वी कुणी तसं काही निवेदन दिलेलं नाही आणि दिल्यानंतर ही अशा पद्धतीचं कोणी दुसरं निवेदन देणार नाही. कारण
मंगळवेढा हा सामाजिक एकोपा जपणारा भाग आहे. त्यामुळे अशा पद्धतीने कोणते दुसरे निवेदन जाणार नाही आणि यापूर्वी कुणी दिलेलं नाही. कारण सर्व जे मंगळवेढा आहे हा सर्व शिवभक्त म्हणून ओळखला जातो. शिवाजी महाराजावरती अत्यंत प्रेम करणारा हा भाग म्हणून ओळखला जातो. मंगळ्यामध्ये बरेच असं किल्ला बगीचा असेल असे बरेच जे ऐतिहासिक वारसा आहे ते पण जपलं पाहिजे, परंतु असं का की याच हॉलला नाव द्यावं असं वाटतं मला. निश्चितपणानं त्याचं कारण हे आहे की इथं जो शिवप्रेमी चौक आहे त्या शिवप्रेमी चौकामध्ये हा लोकवर्गणीतून हा अश्वारूढ पुतळा उभा राहिलेला आहे. या जागेला फार पावित्र्य आहे आणि अशा शिवतीर्थाच्या पाठीमागे असणारा हॉल आहे. याच्यासाठी आमची सर्व शिवभक्तांची मागणी अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे असणारा जो टाउन हॉल आहे त्याच टाउन हॉलला सांस्कृतिक भवन, छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन असं नाव देण्यात यावं. अजून काय तुमचं असं काय आहे की या मंगळ्यामध्ये अजून देखील इतिहासामध्ये भर पडली पाहिजे असं काय तुमचं पुढचं असणार? इतिहासामध्ये भर म्हणजे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज हे 1665 रोजी 2 दिवसीय मुक्काम बोराव नाक्यावरती जो भाग आहे त्या ठिकाणी त्यांचा 2 दिवसाचा मुक्काम होता असं इतिहासात नोंद सापडलेली आहे. त्यामुळं ह्या टाउन हॉलला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देऊन खऱ्या अर्थानं त्या टाउन हॉलची उंची छत्रपतींचं नाव दिल्यानंतर वाढली जाईल. आता तर आहेच, परंतु छत्रपतींचं नाव दिल्यानंतर त्या टाउन हॉलची उंची अजून वाढली जाईल. त्यामुळे त्या टाउन हॉलला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात यावं अशी सर्व मंगळवेढेकरांची मागणी आहे. किल्ला बगीचा देखील इतिहासामध्ये मोडला जातो, त्या संदर्भात काय का? जो मंगळवेढ्यामध्ये भुईकोट किल्ला जो आहे त्या किल्ल्याचंही सुशोभीकरणाचं काम सध्या चालू आहे. समाधान दादा अवताडे यांनी त्यासाठी निधी आणलाय, काम सध्या चालू आहे, सध्या युद्धपत्रावरती काम आहे. तर अशा पद्धतीनं या मंगळवेढ्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीचं काम झालं पाहिजे, ऐतिहासिक वारसा वाढला पाहिजे असं म्हटलं जाते. परंतु आता या बघितलं तर किल्ला बगीच्याचं काम असेल किंवा हे असेल तर हे असं का वाटतं की त्याला नाव दिलंच पाहिजे असं का म्हणतात तुमचं? हे नाव देण्यासाठी हा टच कावर आहे. तर या ठिकाणी शिवप्रेमी चौक म्हणून हा 100-150 वर्ष झालं शिवप्रेमी चौक म्हणून हा चौक नावाजला जातोय आणि त्या ठिकाणी हा शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती इथं स्थापन झालेली आहे. आणि एखाद्या ठिकाणी आपण आता एसटी स्टँडच्या शेजारी जर एखादा आपण दुकान जरी टाकलं तर आपला पत्ता काय येतो, तर एसटी स्टँडच्या शेजारी काळा नंबर दुकान नंबर अमुक अमुक आहे. तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी टाउन हॉल म्हणण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती हे दोन्ही योग्य दिसतंय. त्यामुळे आमची ही मागणी आहे. याच मागणीसाठी सगळ्या शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना 18 पगड जातीला एकत्र घेऊन आम्ही जयंती साजरी करतोय. मुस्लिम उत्सव असू देत, ते सर्व हिंदू आणि मुस्लिम एकत्र येऊन सगळे उत्सव पार पडतोय. बाबासाहेब आंबेडकर जयंती असू द्या, सर्व हिंदू दलित सर्व मिळून एकत्र साजरी करतोय. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यायला कोणाचा विरोध होणार नाही, राजकारण कोण आणणार नाही. जरी आणलं तर त्या गोष्टीला शिवभक्त गप बसणार नाही. आता तुम्ही निवेदन दिल्यानंतर त्यांनी काय असं काय कालावधी वगैरे केलंय का? काय नाही, त्यांनी सांगितलेलं आहे की सर्वांची मागणी आहे, रितसर आहे तर आम्ही ती मागणी मान्य करू असं म्हणजे. शासकीय दृष्ट्या सगळ्या म्हणजे जे काय कागदपत्र तसं काय केलेलं आहे बरोबर? अश्वारूढ पुतळ्याच्या संदर्भात पूर्ण शासकीय पातळीवरच्या असणाऱ्या सर्व मान्यता घेऊनच हा अश्वारूढ पुतळा उभा केलेला आहे. आणि खरं तर आता आपण देखील सांगितलं की एखाद्या दुकानाचा पत्ता किंवा एखाद्या टाउन हॉलचा पत्ता सुद्धा देत असताना शिवतीर्थच्या बाजूस छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन असं जर म्हटलं तर निश्चितपणानं सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा ती खूण लक्षात येईल. याच्यासाठी आमच्या सर्वांची मागणी अशीच आहे की टाउन हॉलला छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन हे नाव देण्यात यावं. कोणाला तुम्ही मागणी केली आहे त्याची? आम्ही सध्याला नूतन नगराध्यक्षा सौ सुनंदा अभि अवताडे यांना रितसर निवेदन दिलेलं आहे. या नगरीचे उपनगराध्यक्ष माननीय येताळा भगत सर यांना हे निवेदन दिलेलं आहे आणि या नगरीचे आमदार माननीय समाधानदादा अवताडे यांनाही आम्ही रितसर त्यांना असं निवेदन दिलेलं आहे की हा जो टाउन हॉल आहे याला छत्रपती शिवाजी महाराज यांचंच नाव देण्यात यावं. जर समजा हे मागणीला म्हणजे न्याय नाही मिळाला तर काय पुढं काय यंत्रणा असणार? मागणीला न्याय मिळणार असं विषय होणार नाही. कारण हा जो मंगळवेढा आहे हा मंगळवेढा संत परंपरेने नावाजलेला आहे. ही मंगळवेढे भूमी संतांची असे म्हणून या मंगळवेढ्याचं महाराष्ट्र नाव आहे. या मंगळवेढ्या संतांच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी 2 दिवस मुक्काम केलाय आणि हा पूर्ण मंगळवेढा शहर आहे छत्रपतींना एक मानवंदना देऊन या नावासाठी सर्वजण स्वागत करतील.